नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये. आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे मी. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करा व तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नका विसरू. आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण आज आम्ही आलो आहोत हुरडा पार्टी करण्यासाठी, जे की आम्ही किती वेळची वाट पाहत होतो. तर आज आम्ही आलो आहे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील शिखरवाडी या गावामध्ये हुरडा पार्टी करण्यासाठी. चला तर मग हुरडा पार्टीची तयारी करूया. व आज मी तुमच्यासोबत एक पुलावची देखील रेसिपी शेअर करणार. सर्वात अगोदर मांडली चूल. चुलीवर ठेवलं पातेलं. पातेल्यामध्ये टाकलं तेल, जिरे, मोहरी, अद्रक लसूण पेस्ट, कांदा, फ्लावर, टोमॅटो, बटाटा व त्याला परतून घेतला. व त्यामध्ये टाकले सोयाबीनच्या वड्या आणि मटर, सगळे एकत्रित परतून घेतलं. तर चला मग थोडे काही मसाले टाकूया आपण. थोडीशी मदत मी देखील केली, जास्त काही नाही, फक्त परतवण्याचं काम केलं मी इकडून तिकडे तिकडून इकडे. मग परत लागलो आम्ही पुलाव बनवण्यासाठी. पाणी गरम करायला ठेवलं. मग पाणी गरम करताच अगोदर थोडंसं मीठ टाकून घेतलं. लगेच नंतर पाणी देखील ॲड केलं पुलावमध्ये. खूप सारं पाणी टाकलं व फक्त आता उकळी येण्याची वाट बघत होतो. केव्हा उकळी येते, केव्हा पुलाव होतो व केव्हा आम्हाला खायला भेटतं. पुलावला अजून उकळी न आल्यामुळे असं ठरवलं की झाकण लावून ठेवायचं व मॅडमनी त्याच्यावरती झाकणावरती पाणी पण ठेवलं. समजलं नाही का, म्हणजे पाणी टाकलं कशामुळे. त्यांनी पण झाली. आता फक्त तांदूळ टाकण्याची तयारी चालू होती. तोपर्यंत विचार केला की मॅडमसोबत 1-2 व्हिडिओ बनवून जावं व नेचरचा पण देखील एक व्हिडिओ काढावा. गावातील नेचरच हे खूप मस्त असतो. पाहून एवढे छान वाटत होते. जिकडे बघाल तिकडे झाड, मस्तपैकी हवा, खूप छान वाटत होतं. बरेच दिवसाच्या नंतर आमचे मॅडम देखील साताऱ्यावरून आले होते. त्यांना पण भेटणं झालं आमचं. त्यांच्यासोबत एक मॅडम काकूसुद्धा आल्या होत्या. त्या पण खूप चांगल्या होत्या. खूप मस्त वाटलं आम्हाला त्यांना भेटून. आम्ही परत विनंती केली त्यांना की तुम्ही परत आम्हाला पुन्हा एकदा भेटायला या. मग काय उकळी आली. परत पुलाव करण्यासाठी आम्ही पुलावकडे बघितलं. उकळी आलेली पाहून आम्ही टाकले त्याच्यामध्ये तांदूळ. परत हलवून घेतलं, परतवून घेतलं. मग काय आता फक्त पुलावच खाण्याची तयारी. उत्सुकता लागली होती आम्हाला की केव्हा पुलाव होतो आणि एकदा केव्हाची आम्ही खावं. जोपर्यंत पुलाव होत होता तोपर्यंत डोईफोडे मॅडम हुळा भाजत होते खाण्यासाठी. तर तयार आहे आमचा पुलाव खाण्यासाठी. तुम्ही देखील या पुलाव खायला. नक्की तुम्ही देखील या पुलाव खाण्यासाठी. खूप मस्त पुलाव आहे हा. बघूनच एवढं छान वाटत आहे. खायची टेस्ट पण अगदी सुंदर होती. तोपर्यंत खात होतो आम्ही हुळा खाल्ल्याच्या नंतर असं ठरवलं की थोडंफार शेताकडे पण जाऊन यायला पाहिजे. शेताचं सुद्धा सौंदर्य पाहिलं पाहिजे. मग काय आम्ही निघालो शेताकडे. आम्ही अगोदर देखील या ठिकाणी आलो होतो व शेताकडे स्पेशल आम्ही चिंच तोडण्यासाठी गेलो होतो. यावेळेससुद्धा ठरवलं होतं की शेतामध्ये जाऊन खूप साऱ्या चिंच तोडून आणायच्या घरी व चिंच खाण्याची एक वेगळीच मजा असती. हे सगळं मी एका मॅडमला सांगतच होती, पण मॅडमला रडू येत होतं का माहीत नाही. मॅडमला थोडं जास्त काम लागलं. ठीक आहे मॅडम, थोडंफार चालतं. तोपर्यंत स्टार्टर देखील खाऊन घेतला आम्ही. मग निघालो आम्ही शेताकडे, जे की सर्वात जास्त इच्छुक होतो शेताकडे जाण्यासाठी आम्ही.
Singing oh, eh, oh,